मित्रांनो, आज आपण आहे ना प्राइस ॲक्शनला समजणार आहे आणि प्राइस ॲक्शननुसार आपण ट्रेड केव्हा ॲक्टिवेट करू शकतो आणि प्राइस ॲक्शनमध्ये स्ट्रेंथ आहे का नाही आहे हे कशा प्रकारे आपल्याला समजेल. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे तुम्ही चार्ट पाहू शकतात. आता हा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की हा बुलिश चार्ट आहे. पण जेव्हा चार्ट बनत असतो मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये, तर तेव्हा आपल्यासमोर फार मोठं कन्फ्युजन असतं की मार्केट हे कोणत्या दिशेला जाईल आणि यामध्ये प्राइस ॲक्शन कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर सर्वात प्रथम प्राइस मध्ये कधी स्ट्रेंथ आहे तर आपल्याला एक बेसिक चार्ट पॅटर्न पाहायला मिळतं आणि ते खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ते दोन्ही साईडला बनतं मित्रांनो. लाईन एक वर जाते, डीप घेते, परत वर जाते, परत एक डीप घेते, परत वर जाते. या प्रकारे हे पॅटर्न बनत असतो की ज्याला आपण एन पॅटर्न असं म्हणतो. सिमिलर आहे मित्रांनो, प्राइस खालच्या दिशेला येते, पुल बॅक घेते, परत खाली येते, परत पुल बॅक घेते, परत खाली येते. तर हे आपण निगेटिव्ह एन पॅटर्न याला म्हणू शकतो. आता यामध्ये काही बदल असतात मित्रांनो. जेव्हाही मार्केट वर जाईल ना, तर पुल बॅक मोठे पण असू शकतात. म्हणजे प्राइस वर गेली, डीप थोडा जास्त घेऊ शकतो आणि परत वर जाऊ शकतो. पण ज्या टायमाला प्राइस खालच्या दिशेला येते ना मित्रांनो, तर त्या टायमाला कमी पुलबॅक असायची शक्यता असते. का? कारण सेलिंग ऑलवेज फास्ट होते. सेलिंगमध्ये लोक पॅनिक होतात, लोकांना लॉस दिसायला लागतो, म्हणून ते पोझिशन पॅनिकमध्ये कट करतात. म्हणून आपल्याला इथे पुलबॅक कधी कधी लहान सुद्धा पाहायला मिळतो. तर आता ह्या पुलबॅकवरनं आपल्या ट्रेडमध्ये स्ट्रेंथ आहे का नाही आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं होतं मित्रांनो. जसं की जेव्हा प्राइस वरच्या दिशेला जाते आणि लहानसा पुलबॅक घेऊन प्राइस परत वर जाते, तर इथे आपण याला स्ट्रॉंग ट्रेंड म्हणू शकतो. कारण बायर हे प्राइसला खाली येण्याचा वेट करत नाही. प्राइसने थोडासाही डीप घेतला तर प्राइसला ते तिथून वरच्या दिशेला नेण्यासाठी अग्रेसर आहे. तर हे स्ट्रॉंग ट्रेंड आहे. मग हा कोणत्याही दिशेला आहे. सिमिलर आहे मित्रांनो, खालच्या दिशेला येताना पण लहानसा पुलबॅक झाला म्हणजे सेलर किंवा जे पोझिशन मध्ये अटकलेले आहे ते कोणत्याही प्राइस पॉइंटला विकायला तयार आहे, म्हणून प्राइस जास्ती पुलबॅक घेत नाही, प्राइस परत खालच्या साईडला येते. आणि कधी वीक किंवा स्लो ट्रेंड असला मित्रांनो, तो प्राइस वर जाते, पुलबॅक खूप मोठा घेते, परत प्राइस वर जाते, परत मोठा पुलबॅक घेऊन प्राइस वर जाते. याप्रमाणे प्राइस स्लो आणि स्टडी ही वर जात असते. मग आपल्याला ओळखणं शिकायचंय की ट्रेंडमध्ये स्ट्रेंथ आहे का नाही आहे. तर स्ट्रेंथ पॅटर्न हे आपल्याला पाहायला मिळतं आणि स्ट्रेंथ नसलेलं पॅटर्न हे आहे. प्राइस वर जाते पण डीप खूप घेते आहे. त्यानुसार आपण इथे पोझिशन किंवा आपले टार्गेट सुद्धा हे लावू शकतो. आणि याला कशा प्रकारे आपण ओळखायचं आणि आपली एंट्री आणि एक्झिट यामध्ये कशा प्रकारे आपण घेणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, इथे आपल्याला हा एक चार्ट पाहायला मिळतो. आता ह्या चार्टमध्ये तुम्हाला दोन्ही उदाहरणं पाहायला मिळत आहे, म्हणून मी ह्या चार्टला सिलेक्ट केलेलं आहे. लेटेस्ट प्राइस ॲक्शन आहे मित्रांनो. याला का सिलेक्ट केलंय तुम्हाला इथे पाहायला मिळेल की पहिले जे सेशन होतं ते एकदम स्लो होतं. का असं म्हणतो? कारण त्यानंतरचं जे सेशन होतं ना मित्रांनो, ते फास्ट होतं. आता इथे आपल्याला दोन सेशनमध्ये ट्रेडिंग पाहायला मिळते की पहिल्या सेशनमध्ये मार्केट आहे ना, हे पुलबॅक आहे ना फार मोठ्या प्रमाणात घेतंय. तुम्ही पाहू शकता की ते डीप गेलं, परत वर गेला, परत मोठा डीप घेतला. पण जसं ते सेकंड सेशनमध्ये गेलं तर तिथे ते लहान पुलबॅक घेऊन वरच्या साईडला हे फास्ट जायला लागला. मग आपल्याला समजायला हवं की जो ट्रेड घेतलाय त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती. कधी स्ट्रेंथ चांगली असेल तर तुम्ही बिग प्रॉफिटसाठी किंवा बिग टार्गेटसाठी इथे बसू शकता. पण जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये स्ट्रेंथ दिसत नाही तर तुम्ही याच्यामधनं ना प्रॉफिट बुक करून परत डीप जेव्हा मार्केट घेईल तेव्हा परत आपण त्यामध्ये नवीन बाईंग पोझिशन बनवू शकतो. भरपूर जणांना कन्फ्युजन होऊन जातं मित्रांनो की एका ट्रेडला आपण किती वेळ होल्ड करायचं. तर जेव्हाही तुम्हाला या स्वरूपाचं मार्केट दिसतं ना मित्रांनो, तर तेव्हा तुम्हाला आहे ना एक डिसेंट प्रॉफिट दिसायला लागलं तर त्याला तुम्ही बुक करायचंय. जेव्हा मार्केट खाली येतंय तेव्हा आपण तिथे परत एक बाईंग करू शकतो आणि परत आपण एक प्रॉफिट इथे बुक करू शकतो. पण जेव्हा आपल्याला पुलबॅक एकदम लहान स्वरूपाचे पाहायला मिळतात मित्रांनो, तेव्हा कधी तुम्ही ट्रेडमध्ये आहात तो ट्रेड तुम्ही होल्ड करून ठेवायचा. कारण यामध्ये तुम्हाला आहे ना मोठं प्रॉफिट पाहायला मिळेल. याच्यामध्ये घडी एंट्री आणि एक्झिट करायची गरज नाहीये. ह्या काही बेसिक गोष्टी मित्रांनो, हे प्राइसचं नेचर कधी ओळखायला तुम्ही शिकलात ना तर याला ट्रेड करणं तुम्हाला इझी होणार आहे. आता यामध्ये आपण कशा एंट्री आणि एक्झिट करू शकतो आणि ट्रेंडला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ मित्रांनो, मार्केट ओपन झाल्याबरोबर वरच्या दिशेला घेतलं, एक पुलबॅक घेतला. आता पुलबॅक घेतल्यानंतर जसं की तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो, इथे ही कॅन्डल बनलेली आहे.
आता ही कॅन्डल कोणती आहे कमेंट करा नक्की, मी याचा आन्सर देणार. आणि आपल्याकडे इन डिटेल कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आहे मित्रांनो. प्रत्येक कॅन्डलच्या मागे सायकोलॉजी सांगितलेली आहे. आणि माझ्याकडे एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो, कधी तुम्ही उत्सुक असणार तर आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू. तो विषय आहे की पहिले प्राइस ऍक्शनला महत्व द्यायचं का कॅन्डलला महत्व द्यायचं. याचं जे कन्फ्युजन आहे की मी कॅन्डल पाहू का प्राइस ऍक्शन पाहू, हे जे कन्फ्युजन आहे ना, हे मी विथ एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला समजवणार आहे मित्रांनो. हा माझा क्लासचा पोर्शन मधला एक भाग आहे की तिच्याने तुमची ॲक्युरेसी वाढेल. कधी तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करायची मित्रांनो. मी पेड कोर्सचे व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो आणि तुम्हाला यामध्ये फक्त काय करायचं, एक लाईक कमेंट करायची मित्रांनो. कधी ह्या व्हिडिओला 200च्या वरती लाईक आणि 50च्या वरती कमेंट आल्या तरच मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की त्यामध्ये हे अजून आपण इन डिटेल पाहू की कशाला आपल्याला स्टार्टिंगला महत्त्व द्यायचं आणि कशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचा आहे. चला आपण आपल्या विषयाकडे येऊ. तर ही कॅन्डल मला नक्की तुम्ही सांगायची मित्रांनो, ही कॅन्डल कोणती आहे. ह्या कॅन्डलने आपल्याला सिग्नल दिलाय मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये वरती गेलं आणि एक फास्ट रॅली आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्यानंतर एक पुलबॅक घेतला. आता पुलबॅक घेतल्यानंतर मला माहीत नाही, कारण इथे रिसंट रजिस्टन आहे मित्रांनो. कारण मार्केट प्रिव्हियस दिवसाला फुल साईडवेज होता आणि मार्केटने तिथूनच रजिस्टन घेतलं तर मार्केट खालच्या दिशेला जाऊ शकतो, बरोबर आहे. तर मग मी यामध्ये एंट्री कशा प्रकारे करू शकतो. पहिला साईन मित्रांनो, मार्केटने एक पुलबॅक घेतला आणि इथे ही कॅन्डल बनली. पुलबॅक एकदम लहान घेतलं म्हणजे इथे सेलर ॲक्टिवेट नाही आहे मित्रांनो आणि सेलरने जास्ती प्रेशर इथे प्रोव्हाइड केलं नाही आहे. त्यामुळे ह्या स्वरूपाची कॅन्डल बनली. प्राइस खाली आली पण रिजेक्शन होऊन प्राइस परत वरच्या दिशेला जाऊन क्लोज झालेली आहे. त्यानंतर पुढची कॅन्डल एवढी आपल्याला स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनताना दिसते. तर त्यावरनं काय लक्षात येतं की ते सेलर ॲक्टिवेट झाले पण सेलर प्राइसला खाली घेऊन जाऊ नाही शकले आणि तिथून रिजेक्शन आला. आणि दुसऱ्या कॅन्डलला बायर ॲक्टिवेट झाले आणि बायरने त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वरच्या साईडला एक स्ट्रॉंग कॅन्डल इथे बनवली. आपली इन्स्टंट एंट्री इथे होते मित्रांनो आणि ह्या कॅन्डलच्या इथे आपली एंट्री होते आणि इथून तुम्ही पाहू शकता एक छान आपल्याला टार्गेट पाहायला मिळतोय. अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हाही या स्वरूपाची कॅन्डल बनते, म्हणजे आता ही कॅन्डल कोणती तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर ह्या स्वरूपाची जेव्हा कॅन्डल बनते ना मित्रांनो एका ट्रेंडमध्ये, जसं मार्केट वर जाते आणि इथे कधी ती बनली तर इथे आपल्याला दोन साईन मिळतात की इथून मार्केट परत वर जाऊ शकतं किंवा इथून रिव्हर्सल येऊ शकतं. कारण ह्या कॅन्डलचं महत्त्व असते मित्रांनो. अशा स्वरूपाची कॅन्डल जेव्हा आपल्याला बनताना दिसते तर इथे आपण कुठे ना कुठे आपलं प्रॉफिट म्हणा शॉर्ट टर्ममध्ये कधी तुम्ही घेणार असेल तर तुम्ही इथे त्याला सिक्युअर करणं पण गरजेचं आहे. तिथून आता हा पुलबॅक आला, सेलर ॲक्टिवेट झाले. आता जेव्हा मित्रांनो एवढी स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला रिजेक्शनची मिळाली तर आपला SL कुठे असणार आहे, त्याच कॅन्डलच्या खाली असणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही कधी ट्रेडमधून निघाले नाही तरी आपला इथे स्टॉप लॉस हिट झालेला आणि मार्केटने परत पुलबॅक घेतला आणि त्यानंतर मार्केटने परत डीप घेतला. मग इथे काय समजते मला की बायरमध्ये स्ट्रेंथ नाही आणि कुठे ना कुठे सेलर ॲक्टिवेट होत आहे. का मी असं म्हणतोय, कारण पहिला हाय हा लागला होता, त्यानंतरचा दुसरा जो हाय आहे तो त्याच्यापेक्षा कमी लागलेला आहे. मग इथे कुठे ना कुठे बायरमध्ये स्ट्रेंथ नाही हे मला इथे समजतंय. पण लो ब्रेक होतोय का, त्याचप्रमाणे जो लो लागला होता त्याच्या पुढचा लो हायर लो लागला म्हणजे त्याच्या वरती लागला. म्हणजे इथे बायर आणि सेलर हे ताकदने फाईट करता. ही मला इथे प्राइस ॲक्शन समजली मित्रांनो. आता मी कधी ट्रेडमध्ये असेल तर मी माझा स्टॉप लॉस इथे ट्रेल करणार आहे, कारण प्रिव्हियस हा जो लो होता हा ब्रेक झाला आणि त्याचा पुढचा जो लो होता तो ब्रेक झाला आणि म्हणून मी या प्रकारे माझा स्टॉप लॉस इथे शिफ्ट करत जाणार आहे की जो मी आता परत इथे केला आहे मित्रांनो. तर यानुसार माझे स्टॉप लॉस जेव्हा शिफ्ट होत आहे आणि मला इथे कंटिन्यू ग्रीन कॅन्डल पाहायला मिळते, पुलबॅक कमी येतो आणि परत ग्रीन कॅन्डल बनतात, तर इथून मला कुठे ना कुठे समजतंय की बायर परत ॲक्टिवेट झाले. का ॲक्टिवेट झाले समजून घ्या. मार्केटमध्ये तर बायर पहिल्यापासून होते पण कुठे ना कुठे त्याची स्ट्रेंथ ह्या सेक्शनमध्ये कमी होत होती. पण जेव्हा इथे हायर लो लागतंय आणि मार्केट हे वरच्या दिशेला जातंय आणि कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनवतंय मित्रांनो, तर इथे मला समजते की मार्केट आता पुलबॅक कमी घ्यायला लागलेलं आहे आणि मार्केट वर जाते. याला अजून एक प्रकारे तुम्ही पाहू शकता की जेव्हा एखाद्या ट्रेंडमध्ये, जसा हा बुलिश ट्रेंड आहे मित्रांनो, तर ह्या ट्रेंडमध्ये जेव्हा रेड कॅन्डल कमी बनताय
की तुम्ही पाहू शकता ग्रीन कॅन्डलच्या कंपॅरिझनमध्ये रेड कॅन्डल इथे कमी बनत आहे, तर इथे कुठे ना कुठे बायर ॲक्टिव्हेट आहे. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डलच्या मानाने जास्ती बनत आहे मित्रांनो, म्हणजे इथे सेलर ॲक्टिव्हेट होण्याचा प्रयत्न करताय. पण इथून जेव्हा सेल ऑफ येतो ना, भरपूर जण आहे ना सेल करायचा प्रयत्न करतात आणि ट्रॅप होऊन जातात. तर कधीच असं करायचं नाही मित्रांनो. आपल्याकडे इन डिटेल सिरीज आहे प्राइस ॲक्शनची, ती तुम्ही पहा. तिच्यामध्ये सेल केव्हा करायचं एका ट्रेंडमध्ये ते पण आपण सांगितलेलं आहे. तर इथून जेव्हा मला पुलबॅक कमी दिसतोय तर मला खूप मोठा इथे ट्रेंड पाहायला मिळाला. तर या प्रकारे ट्रेंडला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. याचा अजून एक्झाम्पल पाहूयात आपण. इथं मार्केट आता ऑलमोस्ट साईडवेज येतं. इथे कोणती स्ट्रॅटर्जी इथे काम करत नाही मित्रांनो. आणि साईडवेज मार्केटला कसं आयडेंटिफाय करायचा प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात की त्यामध्ये सुद्धा आपण इन डिटेल सांगितलेलं आहे. आता इथे पण आपल्याला एक त्याच स्वरूपाचं मार्केट पाहायला मिळते. मार्केट वरच्या साईडला गेलं, मार्केटने एक पुलबॅक घेतला, परत मार्केट वरच्या साईडला घेतलं, परत एक पुलबॅक घेतला, म्हणजे इथे कुठं ना कुठे सेलर ॲक्टिव्हेट होत होते. आता इथे सेलर ॲक्टिव्हेट का होत होते तुम्ही कधी प्रिव्हियस लाईन कधी आखली तर तुम्ही पाहू शकता जिथे प्रिव्हियसला मार्केटने सपोर्ट घेतला होता तिथेच मार्केट हे रेजिस्टन्स घेत होतं. म्हणून अशा ठिकाणून सेलर ॲक्टिव्हेट होण्याची शक्यता जास्ती आहे. आणि जेव्हा लहान लहान कॅन्डल बनत आहे म्हणजे इथे बायर आणि सेलरची फाईट चालू आहे. मग आपल्याला घाई गर्दी करायची नसते मित्रांनो, आपल्याला कन्फर्मेशन येण्याची गरज असते. जेव्हा मार्केटने हे रेजिस्टन्स ब्रेक करताना आपल्याला दिसतं तर इथून तुम्ही पाहू शकतात की जेव्हा मार्केट वर जातंय तर ग्रीन कॅन्डल मोठमोठ्या बनत आहे, रेड कॅन्डल लहान लहान बनत आहेत, ग्रीन कॅन्डल मोठ्या बनत आहे, म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे. दोन प्रकारे तुम्ही स्ट्रेंथ ओळखू शकता. जेव्हा ज्या साईडला मार्केट जातंय मित्रांनो त्या साईडच्या कॅन्डल एक तर जास्ती स्वरूपाच्या हव्या आणि अपोजिट साईडच्या कॅन्डल कमी स्वरूपाच्या हव्या. दुसरं, ज्या साईडला मार्केट जाते त्या साईडच्या कॅन्डल ह्या मोठ्या मोठ्या बनत आहे आणि अपोजिट साईडच्या कॅन्डल ह्या लहान लहान बनत आहे, तरीही ते स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. म्हणजे जो ट्रेंड आहे तो स्ट्रॉंग आहे. आणि साईडवेज मार्केट ज्या प्रकारे आपण पाहतो मित्रांनो तर त्या मार्केटमध्ये तुम्हाला इक्वल कॅन्डल ह्या पाहायला मिळतात मित्रांनो. सगळ्या लहान लहान कॅन्डल बनतात. जेव्हा ही लहान लहान कॅन्डल बनत आहे ना तर आपल्याला इथे थांबायचं. ट्रेडमध्ये पण असणार आहे तर आपण आपलं प्रॉफिट बुक करा किंवा आपला स्टॉप लॉस या ठिकाणी ट्रेल करून घ्यायचा आहे, नाही तर तुम्ही ट्रॅप होणार आहे. आणि आपला एक नियम आहे मित्रांनो, 45 मिनिटं कधी तुम्हाला ट्रेडमध्ये तुमचं टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट होत नाहीये तर तुम्ही त्या 45 मिनिटानंतर ट्रेडमधनं निघून जायचं. नाही तर दिवसभर तुम्ही अशा पोझिशनला घेऊन कधी बसलात तर तुमचं इरिटेशन इथे खूप वाढेल आणि याच्यात काहीच भेटणार नाही. एंड ऑफ डे टाइम डिके होणार आहे. तर 45 मिनिटचा रूल ठेवायचा आहे. कधी मार्केट आपल्या साईडला जात नाही म्हणजे एक तर माझं टार्गेट मिळत नाही आणि माझा स्टॉप लॉस पण हिट होत नाही, मध्ये कुठेतरीच फिरतंय. तर त्यानंतर जे मिळतंय कॉस्ट टू कॉस्ट म्हणा, थोडंफार प्रॉफिट किंवा थोडाफार लॉस म्हणा, त्यामधनं आपल्याला एक्झिट इथून होऊन जायचं आहे मित्रांनो. कधी तुम्हाला अशाच प्रकारचं वेगवेगळं नॉलेज प्राइस ॲक्शन विषयी शिकायला आवडतं ना मित्रांनो तर कमेंट नक्की करायची. तुम्हाला मी टार्गेट सुद्धा दिलं ह्या व्हिडिओचं. कधी तुम्हाला तो इंटरेस्टिंग व्हिडिओ कधी हवा असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे मित्रांनो. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.